मूत्रमार्गाचा विकार म्हणजे लघवी व्यवस्थित न होणे, ह्याचं कारण आहे की बेनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लाजिया, त्याला आपण म्हणतो की प्रोस्टॅटोमेगॅली. तर साधारणतः ही काही लक्षणं आहेत, म्हणजे पोटात हे दुखणे, नंतर उलटी होणे, त्याच्यानंतर थंडी ताप येणे, हातापायावर सूज येणे आणि लघवीचं प्रमाण कमी होणे. त्याच्यानंतर ह्याच्यावर जो उपचार आहे, ह्याचे जे निदान आहे, हे निदान एक्सरे आणि सोनोग्राफीवर सर्व मूतखड्याचं ऑलमोस्ट 90 ते 95% मूतखडे हे एक्सरे आणि सोनोग्राफीवर यांचं निदान होतं. आणि जे पेशंट ओबेज आहेत आणि ज्याच्यामध्ये बॉवेल बॉवेल त्यांचं कॉन्स्टिपेटेड आहेत, वेल प्रिपेअर्ड नाहीत, किंवा अशा पेशंटला, काहीच मोजक्या पेशंटला हा सी टी स्कॅन लागतो. आणि म्हणजे सी टी स्कॅन ही मोडॅलिटी आहे जी मोस्ट सेन्सिटिव्ह अँड स्पेसिफिक आहे. सो एकदा मूतखड्याचं निदान झालं तर त्याच्यावर उपचार ठरवले जातात. जर मूतखडा हा किडनीमध्ये आहे आणि मूत्रनलिकेमध्ये आहे, साधारणतः 6 ते 7 मिलीमीटरचा मूतखडा आहे आणि त्याचे दोन्ही जर मूत्रपिंड चांगले कार्यरत असतील तर आपण जनरली मेडिकल मॅनेजमेंट ही मोडॅलिटी वापरतो. म्हणजे पेशंटला टेम्पररी ॲनाल्जेसिक्स आणि स्टोन पास व्हायला काही औषधं आणि प्लेंटी ऑफ ओरल लिक्विड्स, म्हणजे पाणी भरपूर पिणे, अशा काही सांगून त्यावर उपचार करतो. जर मूतखडा हा जनरली 7 to 8 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल आणि त्या पेशंटला जर कंटिन्युअस पेन असेल, पेशंटला त्या मूतखड्यामुळं फिवर आला असेल, म्हणजे जंतुसंसर्ग झाला असेल, आणि त्या मूतखड्यामुळे परसिस्टंट ब्लॉकेजमुळे पेशंट जर किडनी फेलरमध्ये असेल, तर अशा पेशंटला औषधं देण्यात वेळ न घालता त्या पेशंटला त्याच्यावर उपचार लवकरात लवकर घ्यायला पाहिजेत. म्हणजे जर किडनीमध्ये स्टोन असेल तर आपण PCNL आणि RIRS ही मोडॅलिटी वापरतो. जर स्टोन हा नलिकेमध्ये असेल तर आपण तो URSL न काढतो. स्टोन हा मूत्राशयामध्ये असेल तर आपण हा सिस्टोलिथोट्रिप्सी मोडॅलिटीनं त्याच्यावर उपचार करतो. आता जास्तीत जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे ह्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्या एंडोस्कोपिक होतात. सुरुवातीला जसं ओपन टाक्याची सर्जरी व्हायची, ती आता करण्याची आवश्यकताच लागत नाही. ऑपरेशनचा कालावधी पण, हॉस्पिटलचा स्टे पण फार कमी असतो. पेशंट लवकरात लवकर तो आपल्या कामावर रुजू होऊ शकतो. सर, त्याच्यानंतर आपण लोकांचा कॉमनली प्रश्न असतो की आता मूतखडा झाला तर परत होऊ शकतो, त्याच्यानंतर मग कशाला ऑपरेशन करून घ्यायचं. तर साधारणतः एकदा खडा झाला तर परत होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं आपण जेव्हा शस्त्रक्रिया करतो तेव्हा तो खडा ॲनालिसिसला पाठवतो. त्याचा रिपोर्ट साधारणतः 3 आठवड्यामध्ये येतो. त्याचप्रमाणे आपण पेशंटचं 24 तास युरिन कलेक्ट एका कंटेनरमध्ये करतो. तसेच ब्लडच्या काही बऱ्याच 8 ते 10 तपासण्या करतो. आणि प्लस म्हणजे ब्लडचे रिपोर्ट, युरिनचे रिपोर्ट आणि स्टोन ॲनालिसिसचे रिपोर्ट, या सर्वांचा अभ्यास करून पेशंटला डायटरी ॲडवाईस आणि तसेच पेशंटला मेडिसिन काही आपण प्रिस्क्राईब करतो, ते बराच दीर्घकाळ घ्यावे लागतात. आणि ह्या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्समुळं भविष्यामध्ये परत खडा होण्याची जी चान्सेस आहेत, जे संभावना आहे, ती फार कमी होते.